रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। साडी घातल्यानंतर तुमचे दंड हे जाड दिसतात का? तुमचे आर्म्स हे जाड दिसतात का? तुमचा चेस्टचा भाग ही खूप जास्त जाड दिसतो का? तर काळजी करू नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी साडीचा ब्लाउज हा कसा असावा किंवा साडीचा ब्लाउज हा आपण कसा स्टिच करून घ्यावा, ब्लाउजच्या स्लीव्स ह्या कशा असायला हव्यात, ब्लाउजची फिटिंग कशी असायला हवी, ब्लाउज हे कोणत्या फॅब्रिकचं असायला हवं, ज्वेलरी ही कोणती वेअर करावी, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आर्म्स हे जाड असतात, ज्यांचा चेस्टचा भाग हा मोठा असतो किंवा ज्यांचे वेट हे हेवी असतात, अशा मुली किंवा लेडीज काय करतात की साडी नेसायला थोडंसं अनकम्फर्टेबल फील करतात। तुम्हीही यातल्या असाल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये। तर आजच्या व्हिडिओमध्ये काही ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी सांगणार आहेत। ह्या जर तुम्ही ब्लाउज स्टिच करताना किंवा साडी वेअर करताना फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही जितक्या जाड असाल किंवा तुमचे दंड हे जाड असतील, तुमचा चेस्टचा भाग हा मोठा असेल तर तो नक्कीच हाईड होईल। चला तर मग बघूयात की त्या टिप्स कोणत्या। आता त्यामध्ये नंबर 1 आहे ब्लाउजच्या स्लीव्स। यस, आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही साडीमध्ये उंच आणि बारीक दिसावं तर तुम्ही काय करा, ब्लाउज स्टिच करून घेताना ब्लाउजच्या स्लीव्ह ज्या आहेत त्या फुल स्टिच करून घ्या। आता फुल स्लीव्ज मध्ये काय होतं की आपले जे दंड असतात ते बारीक दिसतात आणि त्यामुळे आपली ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी असते ती ही बारीक दिसण्यासाठी मदत होते। आता फुल स्लीव्ज ही आपण जेव्हा शिवतो तेव्हा काय होतं की आपल्या हाताची हालचाल करताना किंवा आपल्याला हात हा फोल्ड करताना कम्फर्टेबल वाटत नाही। तर तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही फुल स्लीव्हचे ब्लाउज हे स्टिच करून घ्याल तेव्हा त्याचं जे फॅब्रिक आहे ते स्ट्रेचेबल ठेवा, तेव्हा तुम्हाला हाताची हालचाल करण्यासाठी अनकम्फर्टेबल फील होणार नाही। आता त्याचबरोबर आजकाल क्रॉप टॉपची ही खूप जास्त फॅशन चालू आहे। तर तुम्ही ही साडी नेसत असाल तर तुम्ही शक्यतो क्रॉप टॉप जे आहेत ते नक्की ट्राय करून बघा। क्रॉप टॉप मध्ये ही फुल स्लीव्स किंवा 3/4 स्लीव्स ही अवेलेबल आहे, तर हेही तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता काही लेडीजचा काय प्रॉब्लेम असतो की त्या फुल स्लीव्ज मध्ये कम्फर्टेबल नसतात। आता तुम्हाला जर फुल स्लीव्ज या स्टिच करून घ्यायच्या नसतील तर तुम्ही 3/4 स्लीव्सचे ब्लाउज ही स्टिच करून घेऊ शकता, त्यानेही तुमचे दंड हे बारीक दिसतील। आणि तुम्हाला जर फुल स्लीव्ज ही स्टिच करून घ्यायच्या नसतील आणि 3/4 ही नको असतील तर तुम्ही शॉर्ट स्लीव्ज या स्टिच करून घेऊ शकता। जेव्हा तुम्ही शॉर्ट स्लीव्ज या ब्लाउजच्या स्टिच करून घ्याल तेव्हा काय करा की तुमचे ब्लाउज हे जास्त टाईट शिवून घेऊ नका। टाईट शिवून घेतल्याने काय होतं की तुमचं जे दंडाचं फॅट असतं ते बाहेर येतं, म्हणजे ते व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो। त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना काय करा की फिटिंग मध्येच ब्लाउज हे स्टिच करून घ्या। आता जर तुमचे दंड हेवी असतील, तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही शक्यतो स्लीवलेस ब्लाउजेस हे स्टिच करून घेणं अवॉइड करा। स्लीवलेस मध्येही काय होतं की आपलं फॅट असतं ते व्हिजिबल होतं आणि ते अजिबातच चांगलं वाटत नाही। तर एकंदरीत काय, तुम्ही फुल स्लीव्ज किंवा 3/4 स्लीव्ज या स्टिच करून घेऊ शकता। तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुमचे दंड हे मोठे असतील तर तुम्ही काय करा की सिंपल पफ्सचे ज्या स्लीव्ज आहे, सिंपल पफ्सचे ब्लाउज हे स्टिच करून घ्या, ते तुमच्यावरती खूप सुंदर दिसतील। त्यानंतर नंबर 2 आहे नेक डिझाईन। आता जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुमचे दंड मोठे असतील तर नेकचे काही सिलेक्टेड पॅटर्न आहे तेच तुम्ही निवडा। त्यामध्ये जसं की व्ही नेक, व्ही नेकच्या ब्लाउजच्या पॅटर्न मध्ये काय होतं की आपली मान ही उंच दिसते आणि आपला हा जो एरिया असतो तो व्हिजिबल होतो आणि हा एरिया व्हिजिबल झाल्यामुळे, आपले कॉलर बोन व्हिजिबल झाल्यामुळे आपण त्यामध्ये ऑटोमॅटिकली उंच आणि बारीक दिसण्यासाठी मदत होते। त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर तुम्ही व्ही नेकचे जे पॅटर्न आहेत ते स्टिच करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर तुम्ही स्क्वेअर नेक, राऊंड नेक ह्या डिझाईन्स ही ब्लाउज मध्ये निवडू शकता। जेव्हा तुम्ही स्क्वेअर नेक किंवा राऊंड नेक हा स्टिच करून घ्याल तेव्हा तो थोडासा पसरट स्टिच करून घ्या,
जेणेकरून तुमची मान ही उंच दिसेल. आता होतं काय की तुम्ही प्लस साईज असता किंवा तुमची अप्पर बॉडी ही हेवी असते आणि त्यात तुम्ही जर गळ्याला चिकटून जर नेक हा स्टिच करून घेतला तर तुमच्या मानेची उंची ही कमी दिसते आणि त्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली जाड आणि बुटक्या दिसाल. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या ब्लाउजचा नेक हा थोडासा पसरट शिवून घ्या. त्यानंतर नंबर 3 आहे ब्लाउज डिझाईन. आता सध्या मार्केटमध्ये कुंदन वर्क, आरी वर्क, लेस वाले वर्क अशा प्रकारच्या ब्लाउज डिझाईन ह्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. अप्पर बॉडी हेवी असते, तुमचे दंड हे जाड असतात, अशा वेळी तुम्ही हेवी वर्कचे ब्लाउज हे अवॉइड करा. कारण काय होतं की आपल्याला साडीमध्ये जी आपली अप्पर बॉडी असते ती बारीक दाखवायची असते आणि आपण जर वर्कचं ब्लाउज हे वेअर केलं तर त्यामध्ये आपली अप्पर बॉडी जी असते ती आणखीनच भरल्यासारखी दिसते आणि त्यामुळे आपण त्यामध्ये आणखीनच जाड दिसतो. त्यामुळे शक्यतो जास्त वर्कचे ब्लाउज हे अवॉइड करा. सध्या ज्या प्लेन साड्या आहेत ह्याही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. ह्या साड्यांमध्ये आजकाल प्रिंटेड ब्लाउज हे दिले जातात आणि तेही खूप सुंदर दिसतात. जर तुम्हाला साडीमध्ये अट्रॅक्टिव्ह आणि बारीक दिसायचं असेल तर साडीचा हा पॅटर्न ही तुम्ही ट्राय करू शकता की ज्या ब्लाउज वरती एकदम छोटं छोटं वर्क असेल, सिंपल वर्क आहे, सिंपल प्रिंट आहे, अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही निवडा. पोल्का डॉट, फ्लोरल प्रिंट असेल अशा प्रकारचे बारीक प्रिंट वाले ब्लाउज तुम्ही निवडा जेणेकरून तुमची अप्पर बॉडी ही हेवी दिसणार नाही आणि साडीमध्येही तुम्ही सुंदर आणि बारीक दिसाल. नंतर नंबर 4 आहे ब्लाउज फॅब्रिक. आता जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुम्ही हेवी वेटच्या असाल, तेव्हा तुम्ही हार्ड कॉटन किंवा ऑर्गॅन्झा हे फॅब्रिक अजिबात निवडू नका. कारण अशा प्रकारचे ब्लाउज जेव्हा आपण शिवून घेतो त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो. तर काय करा, ब्लाउजचे फॅब्रिक निवडताना एकदम सॉफ्ट असे शिफॉन, जॉर्जेट, सॅटिन किंवा शायनी जे फॅब्रिक आहे असे फॅब्रिक तुम्ही निवडा. यामध्ये तुमची अप्पर बॉडी ही बारीक दिसण्यासाठी मदत होईल. नंबर 5 आहे ब्लाउजची उंची. ही जी चूक आहे ती बऱ्याच जणी करतात. काय करतात की ब्लाउज स्टिच करून घेताना ब्लाउजची लेंथ म्हणजे उंची ही खूप कमी ठेवतात आणि कमी उंची ठेवल्यामुळे काय होतं की त्यांची अप्पर बॉडी ही हेवी असते आणि त्या फॅटी असतात. त्याने काय होतं, ब्लाउजची उंची जर कमी ठेवली आणि जर आपलं पोट असेल, आपली अप्पर बॉडी हेवी असेल तर ते फॅट हे विजिबल होतं आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो आणि त्याचबरोबर हे अजिबातच अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. टिप आहे दागिने. जेव्हा तुम्ही साडी वेअर करता तेव्हा तुम्हाला साडीमध्ये जर बारीक दिसायचं असेल तर तुम्ही काय करा, खूप जास्त दागिने म्हणजे खूप जास्त ज्वेलरी ही वेअर करू नका. ते अजिबातच चांगलं वाटत नाही. तर तुम्ही काय करू शकता, एखादं सिंपल असं मंगळसूत्र वेअर करा. त्याचबरोबर जे गळ्याला घट्ट असे चोकर असतात चिकटून तेही अवॉइड करा. त्यानेही तुमची उंची ही कमी दिसते. तर तुम्ही काय करू शकता, 3 लेयर्सचे किंवा 2 लेयर्सचे जे आजकाल मार्केटमध्ये दागिने हे अवेलेबल आहेत ते तुम्ही वेअर करू शकता. होईल की तुमचा ओव्हरऑल लुक जो आहे तो ऑटोमॅटिकली उंच दिसेल आणि सुंदर दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.